जो शिलाई काम केलेलं बघा. हातला हे करा. आता तुम्हाला शिलाई काम अर्धवट पूर्ण गव्हर्नमेंट जमते की कसं काही मशीन फिरवता येणार नाही, चालवता येणार जाऊन जमते प्रोग्रेसचं व्यवस्थित नाही सर. कुठे शिकले? प्रायव्हेटला शिकले कसे घरगुती शिकले? मी प्रायव्हेटला शिकले होता झाले. आता तुम्ही अर्धवट शिक्षण घेतलेलं आहे, तुमच्याकडे ऑनलाईन सर्टिफिकेट प्रमाणपत्र डिप्लोमा आहे का? तुमच्याकडे आहे. तुमच्याकडे डिप्लोमा आहे, तुम्ही काही शासकीय अनुदान घेतले गव्हर्नमेंटची? ज्याच्याकडे आहे त्याच्या विषय काय घेतलेलं आहे तुम्ही? 2000 किती गोष्ट आहे? आणि कोणा अनुदान पण घेतलं आहे की ग्रुप तुम्ही इंटर्नशिप करा. पुढे शिकल्या प्रॉपर आहे तिला मी पण घेतले. आता माझी माहिती चालू करतो. आता तुम्ही सारे ग्रुप इथे जमलेले आहे. आमच्या टीचर वगैरे थोडक्यात काय सांगितलं थोडक्यात सांगू शकता मला? बघा, तुमच्या प्रॉपर गावामध्ये आपण एक सिलाई मशीनचे इन्स्टिट्यूट ओपन करणार आहे आणि तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह एक दृष्टिकोन सांगतो. आज तुमच्या शेतात कुठे जाणार कोण महिना? शेतात जातो बरोबर आहे. काय रोज असतो आपल्याला टायमिंग जाण्याचा 4-5 घंटे काम करायला लागतो. आपल्याला किती भेटते? 200 भेटतात. कारण तुम्ही शिलाई मशीनचं काम करता, तुम्ही पण करता. आपण घर बसल्यानंतर 3-4 ब्लाऊज शिवून किती कमी शकतो? तरी नाही म्हटलं तरी बघा 500 रुपये द्यायचे. 500 रुपये कुठे द्यायचे? तिथं कोणी कॉलेजच्या मुली आहे का? काय शिकवतात? बघा आपण पहिल्या वर्गापासून 12 शिकतो आपण. शिक्षण कशासाठी? नोकरी लागावं बरोबर आहे. पण तसं खर्च मध्ये शिक्षण शिकल्याच्या नंतर नोकरी लागली तर मग काय करावं? शेतातलं काम येणार नाही आपल्याला. एक फ्युचरमध्ये समस्या नाही वाटत तुम्हाला? काही नाही काय आपल्याला एक बिझनेस म्हणा काही उद्योग लागणार नाही का? तोच काही काम उद्योग करणार आहे. आणि आपण शेतातला विषय केल्यावर आपण दिवसभर कष्ट केले तरी आपल्याला 200 रुपये येत होतात ते आपल्याला. आणि हा शिलाई काम करायला पहिल्या 3-4 घंट्याचा ब्लाऊज 500 रुपये कमवतात. म्हणजे वर्क कोणतं चांगलं होईल? आपण घर बसताना उन्हात जायचं पाण्यात जायचं काही नाही करत आपण 400-500 कमवू शकतो. माझं म्हणणं का शेतात जाऊ असा माझा विषय नाही आहे. पण मी तुम्हाला सांगायला की आपल्याला इन्कम कोण्या पद्धतीने करता येईल घर बसल्या. आलं तुमच्या लक्षात विषय? माझा विषय तेच आहे बघा सांगण्याचं तात्पर्य. तुमच्यासारखे जे बेरोजगार महिला मुली तर बसलेले आहेत, तुम्हाला फ्युचरमध्ये काहीतरी उद्योग आणि काहीतरी आपण इन्कमचा सोर्स निर्माण करावा. यासाठी आपण ते शिलाईचं काम शिकवणार तुम्हाला इथं. आपण तुम्हाला ब्लाऊज ड्रेस शिवता यावा आणि तुम्ही तुमच्या फ्युचरमध्ये काहीतरी उद्योग करावा त्यासाठी आपण ते शिलाईचं काम शिकवणार आहे. आलं विषय आपल्या लक्षात? त्यानंतर बघा तुम्हाला क्लास कंप्लीट केल्याच्या नंतर मी तुम्हाला अशा प्रकारचे ऑनलाईनचं सर्टिफिकेट इश्यू करणार आहे, तुम्हाला देणार आहे. आता मी ऑनलाईन हा विषयाच्या मध्ये वापरेल बघा. ऑनलाईन काय आहे असं दाखवण्याचं तुम्ही सांगू शकता? बरोबर आहे. साऱ्यांकडे आधार कार्ड आहे, साऱ्याच्या आधार कार्ड स्कॅनर कोड आहे ब्लॅक कलरचा. तसं याच्यावर सुद्धा स्कॅनर कोड आहे ब्लॅक कलरचा. हा स्कॅनर कोड असल्यामुळे पूर्ण याचा डाटा कॉम्प्युटरला आपला दिसू शकतो. आपण डायरेक्टली इश्यू करतात त्याला आपण ऑनलाईन म्हणतो. त्याच्या बऱ्याचशा महिलांना माहिती आहे तुमच्या घरी सगळ्यांकडे राशन कार्ड आहे बरोबर आहे. इथून आपण 10-15 वर्ष जर मान्यता विचार केला तर आपलं राशन कार्डची प्रोसेस काय होती? डीलर लिहून द्यायचा हातानं राशन तुम्हाला देऊन द्यायचा. आता देतो का? आता काय म्हणतो? डायरेक्टली सांगतो तुम्हाला प्रमुख लागल्याच्या नंतर कॉम्प्युटरला तुमचं नाव असतं तुम्हाला धान्य मिळेल. अदरवाईज तुम्हाला धान्य मिळणार नाही. आता गव्हर्नमेंटने तोच प्रोसेस केली बघा. ज्या व्यक्तीकडे कास्ट राहू द्या, तुमचं रहिवासी दाखले राहू द्या किंवा तुमची शिलाईचे क्लासेस प्रमाणपत्र असू द्या, मला जर अर्ज लावण्याकरिता तुम्ही डिपार्टमेंटला गेले, पंचायत समिती जिल्हा परिषद समाज कल्याण डिपार्टमेंट आहे तिथे तुमच्या महिलेसाठी शिलाई मशीनला आपण फॉर्म भरले तर आपल्याला मशीनचे अनुदान मिळतात. पण फॉर्म भरताच तुम्हाला असं ऑनलाईन एक लिगल स्वरूपाचं प्रमाणपत्र देणं मागतात की रेकॉर्डला जी चॅरिटीचे फाउंडेशन जे तुम्हाला शिलाई कामाचे सर्टिफिकेट इश्यू करतात ते ऑनलाईन डाटामध्ये अवेलेबल आहे की नाही ते पहिले चेक केले जातात आणि त्यानुसार गव्हर्नमेंट तुम्हाला अनुदान म्हणजे शिलाई मशीनचं होऊ द्या किंवा विश्वकर्मासाठी योजना होऊ द्या किंवा जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला हे चेक केल्याच्या नंतर अनुदान.
विश्वकर्माचे फॉर्म कोण भरले? मिळालं काय? मिळालं का? आज एक विचार करा जे विश्वकर्मा योजना सिलाई मशीनची काढली होती ती कोणासाठी काढली होती? गव्हर्नमेंट. जे महिला सिलाई काम करतात ते उद्योग करतात त्यांच्यासाठी. मग तुम्ही खरं सिलाई मशीनचा उद्योग करतात? यावेळेस त्याने काय करतात की ज्या महिलांकडे शिलाईचं असं ऑनलाईन लायसन्स सर्टिफिकेट असेल त्यांनाच ते अनुदान देतात. विषय समजला तुम्हाला? असं नाही की 100 रुपयाचा फॉर्म भरला त्याला आठवड्यापर्यंत भेटले सगळ्यांना पैसे आवणार नाही. ज्या महिलांकडे शिलाईचं असं लिगल सर्टिफिकेट असेल ऑनलाईनचं त्यामध्ये त्याच्यामध्ये बघा लिहिलेलं असतात टेलिफोन फॅसिलिटीचं पोस्ट जसं अपडेट केलेला आहे त्याचा फोटो स्टॅम्प आहे का लिगल स्वरूपात पूर्ण स्टॅम्पिंग चेक केल्या जातात. त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीचे कार्ड भेटल्या जाते. त्या प्रोसिजरनुसार कोणती प्रोसिजर आल्या तर तुम्हाला आमदार म्हणून मिळतात. हा विषय समजला तुम्हाला की आपल्याला आमदार कोणत्या स्वरूपात भेटू शकते की आपल्याकडे लिगल ऑनलाईन सर्टिफिकेट आहे त्याच्यानंतर असं आपल्याला मिळणार. त्याच्यामध्ये दर वर्षाला पंचायत समिती राहू दे जिल्हा परिषद राहू दे काय समाज कल्याण राहू दे ST SC ला तर प्राधान्य चांगलं आहे याच्यामध्ये कारण तुम्हाला उद्योगी लोन पण दोघंही चांगल्या प्रकारे देतात आणि सबसिडी पण देतात. त्याला पण देतात पण सबसिडी कमी देतात. माहिती काही तुमची समस्या असेल तुम्हाला विचारू शकता. आपला एक प्रश्न एवढाच आहे इथे सिलाईचं काम घेणे तुम्हाला शिक्षण देणे आणि तुम्हाला उद्योगी लावणे तुमचा क्लास कंप्लीट झाला तुम्हाला असं ऑनलाईन सर्टिफिकेट देणे आणि शासकीय योजने तुम्ही पात्रता असाल त्या योजनेचा तुम्हाला लाभ सर टायमिंग असेल ना? तिचा टायमिंग बघितलं 2 टीचर अपॉइंटमेंट केलेले आहे पण तुमचा टायमिंग तुमच्या आणि तुमच्या शिक्षकाच्या एक तर सकाळी दुपारी असणार होणारे बॅच तर आपल्या दुपारच्या आणि ते तुमच्या मनात आणि याच्यामध्ये विषय कसा आहे बघा हा जे क्लास होणार हा क्लास टीचर तुम्हाला 1 घंटा कंटिन्यू शिकवणार. 1 घंटा कंटिन्यू शिकवल्यावर तुम्हाला 1 घंटा स्वतः कंटिन्यू सराव करावा लागेल कारण हा शिक्षण सराव केल्याशिवाय येणार आता विषय आपल्या शिक्षणाचा कंप्लीट झाला उद्योगाचा कंप्लीट झाला ऑब्जेक्टिव्ह कंप्लीट झाला फायदे पण आपले कंप्लीट झालेले आहे. आता जर तुम्हाला एक प्रायव्हेट विषय करतो मी आज जर तुम्ही शिलाई मशीनचं शिक्षण बाहेर घेण्यासाठी केलं प्रायव्हेटली तुम्हाला किती खर्च येतो? 1500. किती किती म्हटले? बाहेर प्रायव्हेट शिकायचं असा कोर्स शिकायला 4000 5000 6000 असा आपल्याला खर्च येतो बघा. आणि जर कसं आहे की बाहेर गावी जातो म्हणून जाण्याची प्रॉब्लेम गाडीची प्रॉब्लेम महिलांनी जाऊ शकत बरेचसे काही अडचणी असतात म्हणजे असं 5-7 हजार रुपये आपल्याला असं शिक्षणाला खर्च येतो. पण इथे जे आपण कॅम्प घेणार आहे तिथे कॅम्पमध्ये तुम्हाला खर्च काहीच येणार नाही. जे तुम्ही शिकता नाही तर शिक्षणाचा एकूण खर्च नाही तुमचा जिथे खर्च येणार आहे ते फक्त ॲडमिशन फी आणि गव्हर्नमेंटच्या ऑनलाईन सर्टिफिकेटचा तुम्हाला खर्च लागेल आपल्याला खर्च इथे लागणार. आता ते खर्च पण तुम्हाला सांगतो त्याच्यात गव्हर्नमेंटची ॲडमिशन फी असेल बघा फक्त 300 रुपये गव्हर्नमेंटची आणि ज्यानंतर तुम्हाला ते ऑनलाईन सर्टिफिकेट गव्हर्नमेंटचं GST नुसार इश्यू होणार GST सारायला काही गव्हर्नमेंटनं तसं तुमच्या इथं इश्यू होणार तेव्हा तुम्हाला गव्हर्नमेंटचा चालान असतो 1300 रुपये म्हणजे असं बनून चाला 1300 प्लस 300 1600 रुपये टोटल म्हणजे आपल्या सर्टिफिकेट ॲडमिशन फी तर पंचायत समितीला शासनाला किंवा रिकॉर्ड टाकतात रिकॉर्डमध्ये देतात पूर्ण सर्टिफिकेट ऑनलाईनचं आहे आणि जर तुमचे 1600 रुपये आम्ही घेणार नाही आहे तुम्हाला टप्पे टाकायला लागते ते 3 टप्पे असतात. टप्प्याला तुम्हाला फी भरायची एज्युकेशन कंप्लीट करायचं आणि आपण उद्योग आपलं लागायचं. आता तुमच्या मनात काही प्रश्न असेल काही विचारायचं असेल तर मला विचारा. सांगतो तुम्हाला तिचं कसं आहे बघा ज्या महिलेकडे डिप्लोमा आहे त्या महिलेची तर ॲडमिशन नसते कारण ज्या महिलेकडे डिप्लोमा आहे म्हणजे तो शिकून आहे शिकायचं ॲडमिशनचं कसं होणार आणि सर हे ऑनलाईन होणार आहे म्हणजे तर मग डायरेक्टली कोणत्या जर शासकीय जर हे आला म्हणजे स्कीम वगैरे तर मग डायरेक्ट होणार आहे की आम्हाला स्वतः करावं लागेल? बघा कोणती गव्हर्नमेंट फंडिंग येऊ द्या कोणती आम्हाला निधी येऊ द्या आपल्या घर चालून कोणी डायरेक्ट आपण देणार नाही. आज आपण आपल्या मुलीचं काम पडलं आपल्या घरी कोणी आलेलं काम करून घ्यायला आपल्याला लाईन लावायचं काम पडलं ना तसं इथं तुम्हाला घरी कसं आम्ही फोटो याच्यामध्ये प्रोसेस सांगतो तुम्हाला आणि विषय काढला तर हा जे तुम्हाला शिक्षण झाल्यावर सर्टिफिकेट मिळाल्याच्या नंतरचा विषय डायरेक्टली आपल्या पंचायत समितीला जायचं तिथं महिला बालविभाग ते डिपार्टमेंट असते तिथं आपल्याला समाज केल्याचा डायरेक्ट फॉर्म भेटतो सिलाई मशीनचा तो फॉर्म घ्यायचा KYC डॉक्युमेंट्समध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आणि ते तुम्हाला शिलाईचे लायसन्स तुमचं राशन कार्ड तुमचं बँकेचं पासबुक हे सर आणि एक मेन प्रॉब्लेम म्हणजे तुमचं सिलाईचं कोटेशन बिल म्हणतात त्याला GST बिल म्हणतो
तेवढी डॉक्युमेंटेशन घेऊन तुम्हाला पंचायत समितीला डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल. आणि गव्हर्नमेंट म्हणतात की बाबा याचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केल्यावर तुम्हाला डायरेक्ट खात्यावर पैसे ट्रान्झॅक्शन करतात मशीन पण देणार नाही तुमच्या खात्यावर पैसे. कारण विषय कसा आहे का ऑफलाईन होता मशीन कोणाच्या घरी कोणाला दान करत येते म्हणून गव्हर्नमेंट म्हणतात की जे उमेदवार आहेत त्यात पैसे जाऊ द्या आता त्यानंतर मशीन घेऊ द्या असं पण चेंज नाही. जे माझ्या उद्योग लोन घेतात तिथे दिलेलं आहे बघा MSME किंवा सूक्ष्म लघु उद्योग मंत्रालय म्हणले जाते. तुमच्या प्रत्येक जिल्ह्याला तुमच्या वर्गाला पण आहे उद्योग भवन म्हणले जाते. तुमच्यासारख्या महिलांचा काहीतरी उद्योग आणि काहीतरी विकास होण्यासाठी लोन इश्यू करतात. जसं तुम्ही गटाचं प्रायव्हेट लोन घेता तुम्हाला व्याज पण भरावं लागते. पण जेव्हा गव्हर्नमेंटचं लोन इश्यू होणार तुम्हाला सबसिडी भेटणार. कास्टचं काही विचार नाही कास्ट म्हणजे सबसिडी कमी जास्त होणार परिवार तर तुम्हाला ते उद्योगी लोन पण भेटणार. जसे विश्वकर्मामध्ये बघा आधारची पूर्वी अनुदान मिळत येणं आणि उद्योगी लोन वाटप करायचं तसे उद्योग भवनमध्ये तुम्हाला तो भेटणार. आणि काय विचार